Power of Now, Chapter 5, The State of Presence. उपस्थिती म्हणजे मुक्तीची गुरुकिल्ली. अध्याय 5 मध्ये एखाद टोले सांगतात की जीवनात खरी मुक्ती म्हणजे उपस्थिती, म्हणजेच वर्तमान क्षणात पूर्णपणे जागे होणे होय. बहुतेक माणसे सतत भूतकाळात किंवा भविष्याच्या विचारात गुंतलेली असतात. दिवसोंदिवस, वर्षानुवर्षे आपण हेच करत राहतो. मन सतत विचार करत राहते. हे कसे होईल? माझे अतीत कसे होते? मला काय घ्यायचं आहे? भविष्यात काय घडेल? आणि याच विचारांच्या ओघात आपण स्वतःला हरवून टाकतो. परंतु एखाद टोले सांगतात की ही सततची विचारसरणी आपल्याला फक्त दुःखात ठेवते. खरी शांतता आणि आनंद फक्त आत्ता ह्या क्षणात अनुभवता येतो. एखाद टोले म्हणतात की उपस्थिती ही फक्त विचारांची अडचण नाही, तर ती तुमच्या जीवनाची दिशा बदलते. जेव्हा तुम्ही वर्तमान क्षणाशी जोडले असता, तेव्हा तुमचे मन शांत होते. तुम्ही जिथे आहात तिथे पूर्णपणे असता. त्याच वेळी स्वतःशी आणि आपल्या अनुभवाशी सचेत राहता. उपस्थिती म्हणजे विचारांमध्ये हरवलेले मन थांबवणे नाही, तर विचारांकडे सजगतेने बघणे आहे. जणू तुम्ही आकाशातून आपल्या विचारांचे निरीक्षण करत आहात. ते येतात आणि जातात, पण तुम्ही त्या क्षणाच्या शांततेत स्थिर राहता. एक साधा मार्ग उपस्थितीत येण्याचा म्हणजे श्वासावर लक्ष देणे. श्वासावर लक्ष केंद्रित करणे हे तुम्हाला वर्तमान क्षणात ठेवते. श्वास आत जातो आणि बाहेर येतो आणि तुम्ही त्याच्या प्रत्येक हालचालीची जाणीव करता. हा क्षण तुमच्या विचारांपेक्षा वेगळा आहे. तो मनाच्या खटपटीपासून, कोलाहलापासून दूर आहे. तसेच शरीरातील संवेदना जाणवणे, हात, पाय, पाठीचा किंवा छातीचा स्पंदन जाणवणे, तुम्हाला आपल्या आतील अस्तित्वाशी जोडते. हळूहळू तुम्हाला जाणवतं की तुम्ही फक्त विचार नाही आहात, तर तुम्ही त्या विचारांचे निरीक्षक आहात. उपस्थितीमुळे तुमचे जीवन बदलते. तुम्ही जेव्हा वर्तमानात असता, तेव्हा तुमच्या भावना आणि क्रिया अधिक स्पष्ट आणि योग्य बनतात. तुम्ही परिस्थितीला प्रतिक्रिया देत नाही, तर सजगतेने कृती करता. राग, भय, चिंता हे विचार आणि भावना ज्या मनात निर्माण होतात, त्यांनी तुमच्यावर अधिपत्य राखले जात नाही. तुम्ही त्यांचे निरीक्षण करता, परंतु त्यात अडकून राहत नाही. हीच खरी शक्ती आहे. निसर्गाशी आणि आपल्या अंतर्गत अस्तित्वाची झालेली जाणीव. एखाद टोले सांगतात की उपस्थितीमुळे जुने दुखणे आणि पीडा कमी होते. आपले मन सतत भूतकाळात आणि भविष्याच्या चिंतेत अडकलेले असते. त्यामुळे आपल्याला सतत वेदना जाणवतात. पण जेव्हा आपण उपस्थित राहतो, वर्तमानात राहतो, तेव्हा त्या वेदना फक्त अनुभव म्हणून येतात आणि जातात. तुम्ही त्यांना स्वतःवर हावी होऊन देत नाही. हळूहळू तुम्ही अनुभवता की दुःख आणि चिंता ही केवळ मनाच्या निर्मिती आहेत. वास्तविक अस्तित्व हे शांत आणि मुक्त आहे. उपस्थिती म्हणजे केवळ आध्यात्मिक साधना नाही, तर ती दैनंदिन जीवनाचा अनुभव आहे. तुम्ही जेव्हा जे करता ते करतात ते अनुभवता, आणि जे अनुभवता ते संपूर्ण सजगतेने अनुभवता, तेव्हा प्रत्येक क्षण मूल्यवान बनतो. तुम्ही जिवंत असता, तुम्ही अनुभवी असता, तुम्ही स्वावलंबी आणि शांत असता. एखाद टोले म्हणतात की उपस्थिती शिकणे हे फक्त जीवनातील ताणतणाव कमी करण्याचे साधन नाही, तर ती जीवनाच्या खऱ्या अर्थाची जाणीव आहे. अध्यायाच्या शेवटी मुख्य संदेश असा आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षणात जगणे, उपस्थित राहणे ही मुक्तीची खरी गुरुकिल्ली आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही उपस्थित असता, वर्तमानात असता,
त्याच क्षणी तुमचे मन शांत होते. तुमच्या आतील आंतरिक शक्ती आहे ती जागृत होते आणि तुम्हाला जीवनातील खरी सुंदरता अनुभवायला मिळते. हे क्षण जेथे तुम्ही फक्त आत्ता अनुभवता आणि तेथेच खरी आध्यात्मिक उन्नती सुरू होते. धन्यवाद.